नमस्कार मित्रांनो, आज एकाच दिवशी एकाच गोष्टीसाठी दोन घटना घडल्या। पहिली म्हणजे जसं अपेक्षित होतं तसं निवडणूक आयोगाने 12 राज्यांमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन त्याची घोषणा केली। यात आसामला वगळण्यात आलेलं आहे याच्यावर आरोप होईल, कारण आसाममध्ये भाजपची सत्ता आहे आणि ती जाऊ नये म्हणून इथे काही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करणार नाहीत। आणि बाकीच्या राज्यांमध्ये, खास करून अशा राज्यांमध्ये जिथे निवडणुका आहेत आणि भाजपची सत्ता नाही आहे, तिथे मात्र हे केलं जाणार आहे। पण या 12 राज्यांमध्ये अंदमान निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, पश्चिम बंगाल, राजस्थान, पॉंडिचेरी, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि बंगाल या 12 राज्यांचा समावेश आहे। आसाममध्ये हे केलं जाणार नाही आहे अशासाठी, कारण आसाममध्ये नागरिकत्वाच्याच प्रश्नाचा गोंधळ आहे। आणि हाही एक दुर्दैवाचा मुद्दा आहे की बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये नागरिकत्व कायदा ॲप्लिकेबल असताना 1950 का 55ची अट तिथे लागू असताना आसाममध्ये मात्र 1971च्या पूर्वी जो कोणी आसाममध्ये येऊन स्थायिक झाला त्या सगळ्यांना भारताचं नागरिकत्व आपण बहाल करण्याचा निर्णय तर घेतला होता, पण 71 नंतर आलेल्यांनाही वेगळं ठरवण्याची कोणतीही तरतूद आपण केली नसल्यामुळे 71 नंतर आले आणि 71 पूर्वीपासून राहत आहेत असं सांगणारेही लाखो लोक आसाममध्ये, आणि ते लोक आसाममधनं देशाच्या इतर कोपऱ्यातही गेलेले आहेत। आणि याच्या अंतर्गत ब्लॉक लेवल ऑफिसर्स, निवडणूक आयोगाचे जे हंगामी कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, ते घराघरात जातील। 2003 पूर्वी जर तुमचं नाव त्या मतदारसंघात त्या ठिकाणी नोंदलं नसेल तर तुमची पुन्हा नोंदणी होईल। तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्स दाखवावे लागतील। आधार असेल तर आधारच्या साहाय्याने तुमचा पत्ता कुठला आहे ते सहज शोधता येईल। आणि त्याच्यामुळे मतदार यादीतल्या ज्या डबल एंट्री आहे, डुप्लिकेशन आहे, ते रद्द होईल। आणि आधारमुळे या सगळ्या एक्सरसाइज ज्याला म्हणतात किंवा हे जे सगळा अभ्यास केला जाणार आहे, रिव्हिजन केली जाणार आहे, त्याला अधिक जास्त अचूकता प्राप्त होईल। हे सगळं केलं जात असतानाही आम्हीही काहीतरी करतोय ह्या दाखवण्याच्या नादामध्ये उबाठा सेनेने आज निर्धार मेळावा आयोजित केला होता। महाराष्ट्रातले राहुल गांधी आपणच आहोत हे सिद्ध करण्यासाठी, राहुल गांधी म्हणजे युवा नेते, भारताचं भविष्य म्हणजे महाराष्ट्राचं भविष्य अशा अर्थाने, उगाच पप्पू बिप्पू असं काहीतरी उगाच समजू नका तुम्ही, पण महाराष्ट्राचं भविष्य युवा नेते आपणच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणून आदित्य ठाकरेंना लॉन्च करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आला। त्यांनी अतिशय अभ्यासाने केलेल्या यादीचा अभ्यास, त्याच्यात त्यांना काय काय मिळालं, म्हणजे मेलेला माणूस जिवंत कसा झालाय वगैरे, हा इतका बालिशपणा आहे हे खरं तर सादरीकरणाच्या दरम्यानच कळायला होतं। समजा गेल्या वेळेला मतदान अधिकारी म्हणजे सरकारी कर्मचारी जेव्हा एखाद्या घरात गेले असतील आणि घर बंद असेल आणि शेजाऱ्यांनी सांगितलं असेल की सदर व्यक्ती मरण पावलेली आहे आणि म्हणून त्यांनी ती व्यक्ती मृत झाली म्हणून नाव काढून टाकलं असेल, आणि नंतर जेव्हा त्यांचं नाव मतदार यादीत आलं नाही तेव्हा त्यांचा मतदानाचा हक्क गेला। म्हणजे पुण्यातल्या एका विद्वान औडंबर शास्त्रींच्याही बाबतीत असं झालं होतं। अर्थात त्यांना कोणी हे केलं गेलं नव्हतं, पण जेव्हा असं लक्षात आलं लोकसभेला तेव्हा त्यांनी त्यांचं नाव पुन्हा नोंदवलं। याचा अर्थ काही माणूस, मेलेला माणूस जिवंत झाला असं होत नाही, आणि त्याचं नाव नोंदवताना त्याचं आधार कार्ड किंवा इतर कुठलं तरी त्या माणसाचं हे बघणं, ही प्रक्रिया झाली असेल, मतदानाला जाताना झालेली प्रक्रिया झाली असेल। पण एवढी सगळी माहिती न घेता उगाचच आरोप करण्यात आले। काही ठिकाणी वडिलांचं नाव आणि मुलांचं नाव एकच आहे, असं कसं एक असू शकतं? आता त्यांच्याच पक्षाच्या युवा नेत्या प्रियंका गांधी यांच्या मुलांचं नाव, बापाचं नाव रॉबर्ट वद्रा नाहीये, म्हणजे बापाचं नाव रॉबर्ट वद्रा आहे, पण त्यांनी निवडणुकांच्या सोयीसाठी
वद्रा नाव न घेता गांधी हे नाव घेतलेलं आहे, रिहान राजीव गांधी वगैरे असं काहीतरी नाव घेतलेलं आहे, कारण त्यांना ते लॉन्च करायचे प्रोडक्ट्स. आणि वद्रा नाव हे चालणार नाही, गांधी नाव हे चालेल असं वाटतंय. म्हणजे आदित्य ठाकरेंनी ही चौकशी आपल्याच आघाडीतल्या मोठ्या नेत्यांकडे केली असती की तुमच्या मुलांची नावं वद्रा का नाहीत, गांधी कशी काय, तर त्यांना हे उत्तर मिळालं असतं. पण अशा काही ॲनामोलीज काढून पण एक गोष्ट चांगली केली आणि त्यासाठी मला आदित्य ठाकरेंचं कौतुक करणं आवश्यक वाटतं. कारण राहुल गांधींचा जो माज आहे आणि बेफिक्री आहे ती किमान आदित्य ठाकरेंनी दाखवली नाही, संवेदनशीलता दाखवली. ज्या मतदारांच्या मतदार यादीतले फोटो दाखवले त्यांचे चेहरे त्यांनी मास्क केले, कारण त्या माणसाचा खाजगीपणा महत्त्वाचा आहे आणि खाजगीपणाचं महत्त्व आदित्य ठाकरेंनी एवढं कोण सांगू शकेल, ज्यांच्यावर एवढे सगळे आरोप झाले त्यांच्या खाजगी आयुष्यावर. आणि त्यामुळे त्यांना खाजगी आयुष्याची किंमत असल्यामुळे त्यांनी निदान हे आरोप करताना किंवा या ॲनामोलीज दाखवताना त्यांचे चेहरे झाकण्याचा समंजसपणा दाखवला, त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो. पण ते झाल्यावर कुटुंब प्रमुख भाषणाला आले आणि मग कुटुंब प्रमुखांनी आपल्या न भेटलेल्या उपशाखा प्रमुखांना सांगितलं. ते म्हणजे ते स्वतःच म्हणले की आतापर्यंत उपशाखा प्रमुखांना एकत्र भेटण्याचा योगच आला नव्हता. किती वर्ष पक्षाचे अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष आहेत, पण आता धरती लगे फटणे तो प्रसाद लगे बटणे असं झालंय. आणि त्यामुळे उपशाखा प्रमुखांच्या मेळाव्यात आदेश दिले की 300 घरं प्रत्येक उपशाखा प्रमुखांनी आणि गट प्रमुखांनी प्रत्येक माणसांनी 300 घरं आपल्या मतदारसंघातली, आपल्या वॉर्डमधली, आपल्या बूथ लेवलमधली, त्या 300 घरांमध्ये जायचं, मतदार यादीचे प्रिंटआउट घेऊन जायचं आणि ती माणसं तीच आहेत ना याची खातरजमा करायची. मला कौतुक वाटतं, जो माणूस मुख्यमंत्री असूनही घराबाहेर पडला नाही, स्वतःच्या कार्यालयात 2.5 वेळा जाऊन आला, राज्य संकटात असताना फेसबुक लाईव्हनी अख्खं महाराष्ट्र चालवलं, पण कार्यकर्त्यांना मात्र 300 घरात जाण्याचा काम दिलाय आणि सांगितलंय काय फार हे नाहीये, स्वतः किती घरात जाणार आहेत काय माहिती. म्हणजे जर कार्यकर्त्यांना, आणि हे भाजपाच्या बाबतीत ही गोष्ट होते, जेव्हा भाजपची सदस्यता नोंदणी असते तेव्हा भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री देखील कदाचित फोटो ऑपॉर्च्युनिटी म्हणून असेल पण किमान दिवस, 2 दिवस, 5 दिवस गल्लीबोळातनं फिरतात आणि लोकांची नोंदणी करण्यासाठी, लोकांच्या घरी जाऊन संवाद साधण्यासाठी. हे भाजपात होतं, कदाचित अमित शहांच्या, नरेंद्र मोदींच्या धाकामुळे होत असेल पण होतं. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना 300 घरात जाण्याचं सांगत असताना उद्धव ठाकरेंनी किमान 10 घरात, त्या फायराजी वगैरे आठवतात का, त्यांच्या घरी जावं आणि त्यांचं नाव तेच आहे ना हे सगळी चौकशी करून यावी. पण स्वतः घर न सोडता कार्यकर्त्यांना, अख्खाच्या अख्खा पक्ष स्टेजवर, पक्षाचे सगळे नेते एका स्टेजवर मावतात, पण त्या पक्षामध्ये 300 घरात जाणारे कार्यकर्ते शिल्लक आहेत का हा विचार करणं आवश्यक आहे. आणि ते जेव्हा नसतं तेव्हा मग शिवराळ भाषेमध्ये की ब्रह्मचाऱ्यांची 40 पोरं वगैरे काय, म्हणजे गाढोही गेलं ब्रह्मचारी गेले काय, म्हणजे हे संघाबद्दलही बोलून झालं, भाजपाच्या अविवाहित नेत्यांबद्दलही शेलक्या भाषेत बोलून झालं. मग राणीच्या बागेत म्हणे अनाकोंडा आणणार आहेत आणि अमित शहांनाच काय अनाकोंडा, म्हणून म्हणलं की भाषेचा स्तर आणि भाषणाचा स्तर इतका खालावलाय. आणि त्यामुळे या उपशाखा प्रमुखांनी फेसबुकवरनंच आपल्या बूथमधल्या 300 घरांचा आढावा घेतला, कारण हल्ली फेसबुकवर असतात, इंस्टाग्रामवर असतात सगळे. आणि त्यामुळे इंस्टाग्रामवर जाऊन चेक करून, फेसबुकवर जाऊन चेक करून की चला हे लोक आहेत इंस्टाग्रामवर, याचा ॲक्टिव्ह आहे, याचा ॲक्टिव्ह आहे. म्हणजे जर आपल्या नेत्यांनीच फेसबुकवरनं राज्य चालवलं असेल तर आपणही फेसबुकवरनं मतदार याद्यांचं परीक्षण करू शकतो. हा विश्वास शिल्लक राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात निश्चितच आहे. पण मला कळत नाही की अशा प्रकारचं जरी काम प्रत्यक्ष जमिनीवर उतरून केलं तरी त्याच्यातनं काय साध्य होणार आहे. कारण या 12 राज्यांनंतर लवकरच निवडणूक आयोग महाराष्ट्रासाठी हे जे मतदार याद्यांचं परीक्षण आहे, पुनर्परीक्षण किंवा तपशिलात जाऊन परीक्षण आहे, ते महाराष्ट्रासाठीही निवडणूक आयोग घोषित करणार आहे. आणि ते जेव्हा घोषित करेल तेव्हा प्रत्येकाला आपला
ओळखपत्र आणि या सगळ्या गोष्टी दाखवायला लागणार आहेत. आधार क्रमांक दिल्यावर आधार क्रमांकाच्या व्हेरिफिकेशन करून पत्ता तोच आणा, हे एका मिनिटात समजण्यासारखी गोष्ट आहे. पण भाषा अशी की निवडणुका घ्यायच्या का नाही हे आम्ही ठरवू. आम्ही म्हणजे सगळे महाविकास आघाडी प्लस 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 पक्ष हे मिळून ठरवू की निवडणुका घेऊन द्यायच्या का नाही. ही भाषा जर असेल तर आपण कोणत्या जगात वावरतोय याचा विचार यांनी स्वतः आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.